टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज गुढीपाडवा आहे। गुढीपाडव्याचा नववर्षाचा नवा संकल्प प्रत्येक नेता करतो। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। प्रवीणजी, तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, नववर्षाच्या शुभेच्छा। संकल्प करण्याचा आजचा खरा तर दिवस आहे। तुम्ही पण असा काही संकल्प केलाय का? नाही, खरं म्हणजे आमच्या सरकारचा संकल्प, पक्षाचा संकल्प तो आमचा संकल्प। महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाचं भलं व्हावं आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा हा आमचा सार्वत्रिक संकल्प निश्चितच आहे। परंतु माझा व्यक्तिशः जर आपण त्या ठिकाणी संकल्प विचाराल तर मुंबईमध्ये गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास हे एक चळवळ अभियान म्हणून मी हातात घेतलं आहे, ज्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजाश्रय, सरकारचा राजाश्रय। या माध्यमातून सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला, विशेषतः मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर या मोडकळीस आलेल्या इमारतीत चाळीत राहतो, त्याला स्वयंपुनर्विकासातनं मोठं घर मिळावं आणि ह्या अभियानानं गती घ्यावी हा माझा संकल्प आहे। त्यासाठी मी काम करतोय आणि लार्जर स्केलमध्ये व्हावं अशी माझी अपेक्षा आहे। त्याचबरोबर दुसरा संकल्प, लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी 1500 रुपये प्रतिमा सरकार त्या ठिकाणी देतोय। या 1500चे 15,000 कसे होतील हा या नव्या वर्षात माझा संकल्प आहे। त्याकरता मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं मी धोरण आणले। त्या धोरणाच्या माध्यमातून 10,000, 25,000 आणि 1,00,000 अशा प्रकारे विनातारण या लाडक्या बहिणींना कर्ज अत्यल्प व्याजदरात उपलब्ध करून त्यांचे 1500चे 15,000 कसे होतील आणि केवळ 1500चा हातभार नाही तर 15,000 कमवून त्या उद्योजक कशा होतील, आर्थिकदृष्ट्या त्यांना बळकटी कशी येईल हा एक नवा संकल्प या निमित्तानं मी करू इच्छितो। नक्कीच, पण नीलम गोरे म्हणतात की लाडक्या बहीण योजनेमध्ये 2100 रुपये मिळायला 5 वर्षाचा कालावधी लागू शकतो। नाही, मला वाटतं या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची आमची मानसिकता आजही कायम आहे। त्याकरिता एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आर्थिक स्थिती ही राज्याची पाहिली पाहिजे, कारण आता 1,500 लाडक्या बहिणींना देतोय। जसजशी आर्थिक परिस्थिती या राज्याची भक्कम होईल आणि त्या पोझिशनमध्ये आणखी त्या ठिकाणी पैसे वाढवण्याची स्थिती निर्माण होईल, ती जर लवकर झाली, 2 वर्षात झाली, तर 2 वर्षातसुद्धा आम्हाला तशा प्रकारे लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी मानधन वाढवण्याचा विचार होऊ शकतो। त्यामुळे हा विषय सर्वस्वी आर्थिक राज्याच्या परिस्थितीवर आहे आणि निश्चितच राज्य सरकार राज्याची आर्थिक परिस्थिती स्ट्रेंथन करण्यासाठी त्या ठिकाणी अनेक उपाययोजना त्या ठिकाणी करत आहे। त्यातनं लवकरात लवकर लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न राहील। परंतु आज तरी राज्याची आर्थिक स्थिती पाहता लगेचच 2100 रुपये देणं तसं योग्य नाही, संयुक्तिक नाही किंवा देता येणार नाही। शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी होणार होती। संजय शिरसाट म्हणतात की 43,000 कोटींचा जो भार आहे तो राज्याच्या तिजोरीवर पडला आणि त्यामुळे आता विविध याबाबतचे कयास लगावले जात आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही, मिळेल की नाही, कारण सरकारकडून असं समजतं आहे की आता 2 वर्ष कर्जमाफी दिली जाणार नाही आहे। शेतकरी नाराज आहेत। एक लक्षात ठेवा, शेतकऱ्यांना कर्जमाफी तर द्यायची आमची इच्छा आहे। विरोधी पक्षाला केवळ टीका करणं एवढंच काम आहे। एका बाजूला बजेटवर बोलत असताना देशावर, आपल्या राज्यावर त्या ठिकाणी कर्ज झालेलं आहे असं बोलता आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची त्या ठिकाणी आग्रही भूमिका दाखवता। मला वाटते दुटप्पी आहे। मग त्यावेळेला असं बोलायला पाहिजे की कितीही कर्ज झालं तरी चालेल, आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या। परंतु एका बाजूला सरकारला ठोकायचं आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी दुटप्पी भूमिका घ्यायची, हे विरोधी पक्षाचं काम सुरू आहे। परंतु एक गोष्ट निश्चित आहे,
जसजशी राज्याची आर्थिक स्थिती स्ट्रेंथन होईल, मजबूत होईल, तशी जी वचनं दिलेत, जी आश्वासनं दिलेत ती पूर्ण करण्याशी आम्ही बांधील आहोत. गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यानिमित्त इचलकरंजीमध्ये शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पटणकोडली या चौकामध्ये बसवलेला आहे. कसं पाहता याकडे? मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, बाबासाहेबांचा पुतळा असेल, हे संवेदनशील विषय आहेत आणि त्याच्यामुळे याकरिता काही नियमावली आहे, काही त्या ठिकाणी कायद्याचे नियम आहेत. मला वाटतं त्या नियमात बसून पुतळा त्या ठिकाणी बसवावा. आता हा कशातना काय विषय आहे मला अजून नीट पूर्णपणे माहीत नाही, परंतु छत्रपती आपलं दैवत आहे, त्यांना पुतळा बसवत असताना सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. नक्कीच बीडमध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण आहे. मशिदीमध्ये स्फोट झालेला आहे. जिलेटिनच्या कांड्या वापरून त्या ठिकाणी स्फोट झाला. 2 तरुणांना मध्यरात्री अटक पण झाली. मध्यरात्रीचीच घटना आहे. तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. बीड पुन्हा एकदा पेटतं असं वाटतं? नाही, मला वाटतं अशा घटना घडणं दुर्दैवी आहे. राज्य सरकार याची गंभीर दखल घेईल. यामागे कोण बाह्य शक्ती इथलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतायत का ते पाहावं लागेल. परंतु राज्याचे पोलीस अत्यंत त्या ठिकाणी जागरूक आहेत. याच्या मुळाशी जाऊन सत्यस्थिती काय आहे ते लोकांसमोर येईलच आणि अशा गोष्टीच्या मागे कोण आहे त्यांचं समूळ उच्चाटन निश्चितपणे राज्य सरकार त्या ठिकाणी करेल. 2 महत्त्वाचे मेळावे आज मुंबईमध्ये पार पडत आहेत गुढीपाडव्यानिमित्त. एक तर राज ठाकरेंचा मेळावा आहे, दुसरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा जांभोरी मैदानामध्ये पार पडतोय. या दोघांकडे कसं पाहता? कारण संजय राऊत म्हणतायत की भाजपच्या जवळचे आहेत राज ठाकरे, त्यांची जी भूमिका आहे ती भाजपला संगनमत असलेली भूमिका आहे आणि त्यांच्या घरी भाजपचे सगळे नेते जातात चहापानाला, त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होणार नाही अशी भूमिका त्यांनी घेऊ नये. मला वाटतं संजय राऊतांनी निदान मेळावे होईपर्यंत तरी तोंडाला चिकणपट्टी लावली पाहिजे. कारण अजून राज ठाकरे साहेब काय बोलणार आहेत, उद्धव ठाकरे साहेब काय बोलणार आहेत हे त्या ठिकाणी सभा झाल्यावरच आपल्या समोर येईल. परंतु संजय राऊतांना धीरच नाही आहे, त्यांच्यामध्ये एका मिनिटाचा पेशन्स नाही. त्याच्यामुळे मला वाटतं आता राजसाहेब ठाकरे संध्याकाळी भूमिका जाहीर करणार आहेत, त्यानंतर संजय राऊत बोलले तर त्याला अर्थ आहे. अगोदरच संजय राऊत राज ठाकरे साहेब काय बोलणार यावर त्या ठिकाणी चर्चेत संध्याकाळपर्यंत राहायचं हा त्यांचा ड्रॅमॅस्टिक अजेंडा आहे. नक्कीच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा संघाच्या कार्यालयात जात आहेत. यावर सुद्धा संजय राऊतांनी टीका केली. 11 वर्षानंतर जात आहेत. केवळ निवडणुका आल्या की संघाशी जुळून घ्यायचं यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे अशी टीका केली त्यांनी. संघ ही मातृसंस्था भारतीय जनता पार्टीची आहे. त्याच्यामुळं आपल्या घरात पालकांच्या घरात जायला त्या ठिकाणी कोणाच्या परवानगीची बोलण्याची आवश्यकता नाही. मोदी साहेब स्वतः संघाच्या विचारसरणीतनं पुढं आलेलं नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे पंतप्रधान म्हणून ते जर त्या ठिकाणी जात असतील तर त्याचा आनंद भाजपलाही आहे, RSSलाही आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम त्या ठिकाणी जनतेला आहे. फक्त दुःख आणि पोटात संजय राऊतांच्याच त्या ठिकाणी दुखतं आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडली आणि संजय राऊतांवर प्रवीण दरेकर यांनी सुद्धा टीका केलेली आहे. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.